नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झालेली आहे, मतमोजणी झाली. पुणे जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची सत्ता आलेली आहे. तर या जिल्हा परिषदेला जवळपास 43 जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकलेल्या आहेत आणि एक हाती सत्ता ही अजित पवारांची आलेली आहे. तर प्रश्न असा आहे की आता इंदापूर तालुक्यातून पैकीच्या पैकी उमेदवार निवडून आलेले आहेत राष्ट्रवादीचे. बारामती तालुक्यातून पैकीच्या पैकी निवडून आलेत. दौंड तालुक्यामध्ये एक जागा वगळता सगळ्या ठिकाणी राष्ट्रवादी निवडून आली. तर आता नेमकं जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद कोणाला मिळेल आणि इंदापूर तालुक्यासाठी त्याचा काय फायदा होईल, इंदापूर तालुक्याला कुणाला सभापती पद मिळेल. आता अर्थ खातं असतं, महिला बाल कल्याण सभापती असतं, समाज कल्याण सभापती, असे विविध प्रकारची सभापती पद असते ती जिल्हा परिषदेला सुद्धा. तर आता हे नेमकं कोणाला भेटेल, काय होईल, इंदापूर तालुक्यामध्ये कोण कोण प्रतिस्पर्धी आहे, कोणाचं वजन जास्त आहे, तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्या. 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुका संपलेल्या आहेत आणि आता वेध लागलेले आहेत की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होईल आणि ते कसं पटकवायचं, ह्याच्यासाठी आता प्रत्येक पक्षाची फिल्डिंग लागून राहिलेली आहे. त्यातच इंदापूर तालुक्यामध्ये आणि पुणे जिल्हा परिषदेला हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात पुणे जिल्हा परिषद गेलेली आहे. तर या ठिकाणी आता नेमके कोणाची सत्ता येईल हे सुद्धा आपल्याला बघायचंय. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार, पण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होईल आणि इंदापूर तालुक्याला नेमकं कोणचं पद मिळेल, तर हे सुद्धा आपण बघणार आहे. तर इंदापूर तालुक्यामध्ये जी निवडून आलेली 8 उमेदवार आहेत जिल्हा परिषदेचे, प्रथमतः आपण त्यांची ते कोण कोण निवडून आले हे आपण बघू. बघा, बिगवण गटातून मेघना तुकाराम बनगर, पळसदेव गटातून हर्षदा दीपक जाधव, वडापुरी गटातनं यशराज आप्पासाहेब जगदाळे, निमगाव केतकीमधून सोनाली तुषार जाधव, वालचंद नगरमधून सागर निर्मला सागर मिसाळ आणि लासुर्ण्यामधून माधुरी सागर भिशे आणि काटीमधून श्रीमंत पोपट ढोले आणि बावड्यामधून अंकिता हर्षवर्धन पाटील, हे 8 उमेदवार निवडून आलेले आहेत. तर आता बघा, समाज कल्याण विभागाचं जर सभापती म्हटलं, आता हे सागर मिसाळ जे आहेत हे सुप्रियाताई सुळे यांच्या अतिशय जवळचे आहेत, परंतु त्याच पक्षाचे हर्षवर्धन पाटील सुद्धा आहेत. हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील ही सुद्धा निवडून आलेली आहे आणि निर्मला सागर मिसाळ हे सागर मिसाळ यांची पत्नी आहे. तर समाज कल्याण विभागाचं जर समाज कल्याण पद जर द्यायचं असलं तर कदाचित सागर मिसाळ यांच्या पत्नीला ते मिळू शकते का, आणि ते आता सुनित्रा पवार यांच्या पक्ष जो आहे घड्याळ चिन्हावरती सगळी निवडून आलेली आहेत, तर त्यांना ते मिळण्याची शक्यता आहे असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. त्यातच आता म्हणजे हर्षवर्धन पाटलांच्या कन्याला द्यायचं का सागर मिसाळांच्या पत्नीला द्यायचं. अंकिता पाटील ही सुद्धा दुसऱ्यांदा निवडून आलेली आहे आणि त्यांना सुद्धा सभापती म्हणजे महिला बाल कल्याण असेल किंवा समाज कल्याण वेगळं आलं, महिला बाल कल्याण सभापती पद वेगळं आलं, आता तालुक्याला एक सभापती पद कोणचं का होणं पण मिळणार आहे. म्हणजे महिला बाल कल्याण असेल, समाज कल्याण असेल, बांधकाम असेल, ही जी काही सभापती पद आहेत यापैकी एक कुठलं तरी तालुक्याला मिळेल असं दिसतंय. परंतु त्यावर दुसरी चर्चा अशी सुद्धा केली जाते की दुसरी गोष्ट अशी सुद्धा आहे की इंदापूर तालुक्याला हे
महाराष्ट्र राज्याचं कृषी मंत्रीपद आहे आणि कृषी मंत्रीपद असल्या कारणानं दुसरं सभापती पद कशाला हवंय अशी सुद्धा चर्चा इतर तालुक्यांमध्ये केली जाईल. जसं की बाबा दौंडमध्ये आता दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं कोणी आमदार नाही किंवा या ठिकाणी कुठलं तरी चांगलं पद दिलं पाहिजे विधानसभेच्या दृष्टीनं, म्हणजे विधानसभेचा विजय खेचून आणणारं एखादं पद इथं दिलं पाहिजे अशी सुद्धा चर्चा होऊ शकते. किंवा पुरंदर तालुका असेल अशा ठिकाणी सुद्धा दिलं जाऊ शकतं. ज्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची कमी ताकद आहे अशा तालुक्यामध्ये सभापती पद दिलं जाऊ शकतं किंवा अध्यक्षपद सुद्धा दिलं जाऊ शकतं. आता इंदापूर तालुक्यातून सभापती पदाच्या रस्सीखेचामध्ये नेमकं कोण कोण आहे. आता सर्वप्रथम नाव घेतलं जातं की बाबा अंकिता पाटील किंवा यशराज आप्पासाहेब जगदाळे. आता आप्पासाहेब जगदाळे यांनी विधानसभेला दत्तामामा भरणे यांना मदत केलेली आहे, त्यांचं काम केलेलं आहे. भलेही गेल्या वेळेस केलेलं नव्हतं परंतु यावेळेस मात्र त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याची परतफेड म्हणून यशराज जगदाळे यांना सभापती करून, बांधकाम सभापती म्हणा किंवा इतर कुठलं सभापती पद देऊन त्यांना सभापतीपदी देऊन त्यांच्या जे विधानसभेला म्हणजे विधानसभेला जी मदत केली होती त्याची परतफेड केली जाते का हे सुद्धा आता महत्वाचं आहे. तसंच हर्षवर्धन पाटील हे अनेक वर्षापासून सत्तेतून बाजूला आहे, म्हणजे तालुक्याचा आमदार नाही, त्यामुळं राज्याच्या राजकारणामध्ये कुठंही त्यांना स्थान नाही. भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते परंतु तिथंही अडचणी निर्माण झालेली आहे आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणं पसंत केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर मात्र आपल्याला काहीतरी कुठलं तरी सभापती पद मिळेल का किंवा काय मुलीला मिळेल का ह्याच्यासाठी सुद्धा हर्षवर्धन पाटील हे प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील आणि यशराज जगदाळे यांच्यामध्ये सुद्धा तसं पाहता आता सभापती पदासाठी काटेकी टक्कर आहे का काय असंही म्हणावं लागेल. किंवा मग दत्तामामा भरणे हे आपल्याच एखाद्या जवळच्या निष्ठावान कार्यकर्त्याला हे पद देत आहेत का. म्हणजे जसं की बाबा आता हे सागर मिसाळ एक आहे, दुसरं भिशे म्हणून एक महिला निवडून आलेल्या आहेत, तर त्यांना हे पद दिलं जाऊ शकते का. म्हणजे तालुक्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना एखाद्याला पद जर द्यायचं म्हणलं तर त्या पदाचा आपल्याला विरोध नाही झाला पाहिजे, उलटा फायदा झाला पाहिजे असं सुद्धा राजकीय दृष्ट्या बघितलं जातं. जसं की प्रवीण माने यांना जिल्हा परिषदेला पळसदेव गटातून निवडून आणलं गेलं दत्ता भरणेंनी आणि निवडून आणल्यानंतर त्यांना सभापती केलं, बांधकाम सभापती केलं. सभापती केल्यानंतर मात्र त्यांची आमदारकीची अपेक्षा वाढली, म्हणजे आमदारच झालो अशा पद्धतीनं त्यांनी सुरुवात केली. भावी आमदार म्हणून बॅनर लागायला सुरुवात झाली आणि त्यांनी तशी विधानसभा सुद्धा लढवली. म्हणजे आपण जवळ घ्यायचं, त्यांना मोठं करायचं आणि पुढे जाऊन तेच आपल्याला अडचणीचं ठरेल, डोकंदुखी ठरेल हे सुद्धा बघितलं जातं. म्हणजे जसं की बाबा आता अंकिता पाटील यांना जर सभापती करायचं म्हटलं तर हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेसाठी ताकद दिल्यासारखं होतंय. तसंच यशराज जगदाळे यांना जरी सभापती केलं तरी विधानसभेची तयारी करतायत की काय आप्पासाहेब जगदाळे असं सुद्धा पुढं होऊ शकतं. म्हणजे हे जे तालुक्यातलं जे गणित आहे हे सगळं बघूनच सभापती पद दिलं जाईल असं सुद्धा एकंदरीत आपल्याला दिसतंय. मग ते बंडगर यांना दिलं जाईल का किंवा ज्या भिशे म्हणून जे आहेत माधुरी भिशे यांना दिलं जाईल का किंवा श्रीमंत पोपट ढोले. आता हे दत्तात्रय भरणे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून म्हटलं जातं की अनेक वर्षापासून ते दत्तामामा भरणे यांच्या सोबतच आहेत, मग त्यांना ते दिलं जाऊ शकतं का. आता सागर मिसाळ यांना जर द्यायचं म्हटलं तर दत्तामामा भरणे हे म्हणतील की बाबा यानं तर विधानसभेला माझ्या विरोधात काम केलेलं आहे आणि त्यांना पद देणं म्हणजे हर्षवर्धन पाटलांना ताकद वाढवणं, सुप्रिया सुळेंच्या पक्षाची ताकद वाढवणं असं तर काही होणार नाही ना. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं बघितल्या जातील आणि ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं बघूनच जिल्हा परिषदेचं सभापती पद दिलं जाईल. म्हणजे एकंदरीत बघा श्रीमंत ढोले असतील किंवा माधुरी सागर भिशे असतील किंवा मेघना तुकाराम बंडगर असतील याच लोकांना सभापती पद मिळेल का हर्षदा दीपक जाधव
यांना ते सभापती पद मिळू शकतंय. म्हणजे अशा अनेक तर्क ह्याच्यासाठी लढवले जातात. परंतु जे पण काय तालुक्याला पद आलं, समजा या 2.5 वर्षात भेटलं तर ठीक आहे, नाही तर पुढच्या 2.5 वर्षात जरी हे पद मिळालं तर मात्र ते पद देत असताना ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं बघितल्या जातील, आपल्या बाजूचा तुपल्या बाजूचा, आणि त्याच्यातून आपल्याला फायदा काय, विधानसभेला आपली अडचण ठरणार नाही, विधानसभेला हे आडवं येणार नाही, या सगळ्या गोष्टी बघूनच जिल्हा परिषदेचं सभापती पद दिलं जाईल मित्रांनो. आता ह्याच्यामध्ये कोणाला किती मतं पडली, म्हणजे कोण जास्त मतांनी निवडून आलं हे सुद्धा बघितलं जाईल का. जसं की बाबा श्रीमंत पोपट डोले हे 20,799 मतं यांना पडलेले, म्हणजे सर्वाधिक मतांनी इंदापूर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मतांनी डोले हे निवडून आलेले आहेत. मग त्यांचा विचार केला जाईल का, तर हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि त्यातली त्यात दुसरी ही गोष्ट अशी की ज्या मतदारसंघामध्ये भरणे यांची ताकद थोडीफार कमी आहे अशा मतदारसंघामध्ये सुद्धा ते पद दिलं जाऊ शकतं, की अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो. आता एकंदरीत असं बोललं जातं की बाबा ही ज्या वेळेस इंदापूर तालुक्यात ज्या वेळेस युती करायची होती, म्हणजे हर्षवर्धन पाटील आणि दत्तामामा भरणे यांची आघाडी करायची होती, त्यावेळेसच काहीच ठरलं गेलेलं आहे की अंकिता पाटील यांना जिल्हा परिषदेचं पद द्यायचं आणि तरच आम्ही आघाडीत येऊ, म्हणजे आम्ही युती करू, असं सुद्धा काय बोललं जात होतं का, म्हणजे हे ठरलंय का काय. आता जिल्हा परिषदेच्या ज्या 8 जागा निवडून आलेल्या आहेत, यापैकी हर्षवर्धन पाटलांच्या वाट्याच्या किती आहेत, बर्डे मामांच्या वाट्याच्या किती आहेत, हे सुद्धा सध्या महत्वाचं आहे. आणि हे सगळ्या गोष्टी बघूनच जिल्हा परिषदेचं सभापती पद हे दिलं जाईल, असंच काहीसं एकंदरीत आपल्याला सध्या तरी दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव काळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.